वाढत्या तापमानासोबतच ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पाण्याचे नमुने घेतलेत। यात 8 तालुक्यातील काही ठिकाणचे नमुने दूषित आढळलेत। जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधित गटविकास अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात अतिसार आणि टायफॉइडचे रुग्ण आढळून येत असतात। खबरदारीची उपाययोजना म्हणून आरोग्य विभागांतर्गत साथरोग विभागाकडून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचे पाणी नमुने तपासले जातात। त्यानुसार मार्चमध्ये 14 तालुक्यातील 1491 पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। त्यापैकी 25 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य आढळून आहे। दूषित जलस्रोतांमध्ये अतिरिक्त ब्लीचिंग पावडरच्या माध्यमातून ते पाणी पिण्यास योग्य केलं जातं। गावाला पाणी पुरवठा होणाऱ्या जलस्रोतांमध्ये नियमानुसार ब्लीचिंग पावडरचं प्रमाण असणं गरजेचं आहे। मात्र अनेक ग्रामपंचायतीमध्ये वेळकाढूपणा करत असल्यानं काही ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळून आले आहे। सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात 11 टँकर सुरू असून त्या माध्यमातून गरजू नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर, चिखलदरा तालुक्यात बेला, मोथा, धामकडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार इथं प्रत्येकी 1 तर खडीमल इथं 4 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे। या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामं अद्यापही झाली नसल्यानं या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे। विशेष म्हणजे मागील वर्षी टँकरच्या दूषित पाण्यामुळे चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी या गावांमध्ये साथजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे। तालुकानिहाय दूषित नमुन्यांची संख्या: अमरावती तालुक्यात 6, अचलपूर तालुक्यात 3, चांदूर रेल्वे तालुक्यात 3, धामणगाव इथं 3, तिवसा इथं 1, दर्यापूर इथं 1, वरुड तालुक्यात 4 तर भातकुली तालुक्यात 4 ठिकाणी दूषित पाणी आढळून आले आहे।